उद्धारा जगतधारा दे सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चवंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता विदूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सक्षते आपणा सर्वांना आदरपूर्वक आता आपण जे चिंतन केलेलं आहे 3 वेळेचं त्या अंगाने आपण नेमकं काय बोलायचं आहे या अंगाने आपण आता चर्चा करूया सांग सगळ्याकडे बघताना आपण चैतन्य स्वरूपात चैतन्य शक्तीचं रूपच आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरा भाग म्हणजे त्या रूपाच्या ठिकाणचे नियमही आपण लक्षात घेतले पाहिजे आपल्याला प्रत्येक रूपाचे नियम सांभाळता आले पाहिजे म्हणजे थोडक्यात काय तर परमेश्वराचा वेध घेण्यासाठी आपण आपले विचार उच्चार आचारांकडे लक्ष ठेवलं पाहिजे कारण आपल्या कर्मातूनच परमेश्वराशी संबंध जोडत असतो आणि आपण आपल्या कर्मातून निसर्ग नियम कार्यान्वित होतो इथे जर आपलं कर्म सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असेल म्हणजे दिव्यत्वाच्या भावात असेल तर नकळत चांगलेच निसर्ग नियम कार्यान्वित व्हायला लागतात आणि त्यातून आपल्या ठिकाणी सद्गुण प्रगट व्हायला लागतात परमेश्वराच्या वेध लागण्यासाठी आपल्या ठिकाणी सतत दिव्यत्वाचं भान घ्यायचं आणि त्यातून इतरांशी संबंधित होऊन त्यांच्या ठिकाणी दिव्यत्वाची जाण घेण्याचा प्रयत्न अजून कोणाला याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं पॉईंट्स काढले काही प्रत्येक म्हणजे ज्ञानचे रूपाचे नियम वेगवेगळे झालेले आहेत त्यामुळे आपल्या शरीराच्या ठिकाणी पाहिल्यानंतर शरीराच्या पेशींचे नियम वेगळे शरीराचे नियम वेगळे मग तिथे वेगळेपण काय आहे ते जाणता आलं पाहिजे ते जाणण्यासाठीच आपल्याला श्वासाकडे वगैरे बघता आलं पाहिजे आणि तिथे शरीर हे चैतन्य स्वरूपाचं आहे आज आपल्याकडे भाव आहे हे माझं आहे तर देवा हे सर्व तुझंच आहे तूच सर्व आहेस म्हणजे इथेही दिव्यत्वाची पूजा होते साधना होते
आणि सर्वत्र भक्तांनाही तोच भाव राहायला पाहिजे. ते आहे ते सर्वत्र चैतन्य सर्वत्र. म्हणून आपल्याला देवाला वाहता आलं पाहिजे. की पूजा करता करता आपणच आपल्याला वाहता आलं पाहिजे. म्हणजेच आपला मीपणा वाहता आला पाहिजे. मी अमुक आहे तो वाहता आला. आणखी कोणाला काय सांगायचं आहे? आणखी कोणी काय? लिहिलेले ना ते खालीचं लिहिला मी 17-9 आहे ना त्याचे पॉईंट होते माझे. दुसऱ्या हां ते दुसरे पॉईंट नाही कळत. दुसऱ्या प्रवचनाच्या कोणाला माहिती आहेत का? एक आणि एकत्वाच्या अंगाने परत सांगितलं होतं. शरीर एक आहे, संपूर्ण शरीर, पण हात पाय हे सगळे एकत्वाने तिथे नांदतात. हे आपल्याला बघता आलं होतं. जसं भारत हा देश आहे, भारतीय हे एकत्वाने नांदतात. हे आपल्याकडे भावना असली पाहिजे. एक आणि एकत्वाचा फरक सांगितला. पण ऐकलंय मग दुसऱ्या दिवसाचं काय लक्षात आहे? समदृष्टी, समत्व आणि कोणाला सांगायचं आहे? मला एक प्रश्न होता. तुम्ही त्या मागच्या प्रवचनात सांगितलं की ऋषीमुनीने आपल्याला मूर्तीपूजा करायला शिकवलं ना, तर ती मूर्तीपूजा करून देखील आपल्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. हो. तिथे तुम्ही भाव, श्रद्धा आणि त्यांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान, ते ज्ञान कसं असतं? आता आपण त्याच्यावर बोलूया. सद्गुरुनाथ महाराज परमेश्वराचा वेग या अंगाने आपण चिंतन करीत आलो आहे. हे चिंतन म्हणजे प्रत्यक्ष जीवनात आपण कसं जगलं पाहिजे त्या ज्ञानावर हे कळलं. महत्त्वाचं ते लक्षात ठेवायचं की परमेश्वर म्हटल्यानंतर सद्गुरूंनी आपल्याला अनेक अंगाने तो अनंत कसा आहे, ते ज्ञान स्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप कसं आहे, हे सर्व काही प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे. पण इथे एक महत्त्वाचा बोध लक्षात ठेवायचा की हे ज्ञान आपल्याला प्रत्येक आपले विचार आचार किंवा आपले सर्वांचे असलेले संबंध हे ह्या दिव्य ज्ञानाच्या अधिष्ठानावर असले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं. बरीच लोकांना हे माहिती आहे की नेमकं परमेश्वर असा आहे, महाराजांनी पुस्तकात ग्रंथात लिहिलेलं आहे, सगळं आहे, पण आचरणात दिसत नाही. आपण पूर्वी कळणं, आकळणं आणि वळणं असं जे सांगतोय ना, कळणं म्हणजे शब्दाने कळतं, अर्थ पण कळला, पण आपलं वागणं मात्र तसं होत नाही. का होत नाही? का आपण तसं चिंतनच करत नाही. आपण फक्त शब्द ज्ञान आत्मसात करतो आणि प्रत्यक्ष विचार मात्र आपण परत आपल्या संस्काराप्रमाणे करायचा प्रयत्न करतो. आपल्याला जे माहिती आहे ते आपल्याला परंपरेत जे ज्ञान आहे. आणि म्हणून महाराजांचं एक वाक्य आहे की ज्याला जेव्हा जर सर्व जगात परमेश्वर सगळ्यांना कळला तर जगामध्ये सुख, शांती, समाधान नांदायला लागेल. तर सगळ्यांना आनंदाने जीवन जगता येईल. मग असं का होत नाही? तर आपल्याला त्याचं एक महत्त्व की आपल्या आचरणात हे ज्ञान प्रगट होत नाही. महत्त्वाचा बोध हा आहे की आपल्या आचरणात यायला पाहिजे. आचरणात यायला पाहिजे म्हणजे ज्ञान काय आहे की पहिलं आपण ऋषीमुनींनी कसं चिंतन केलं, त्यातून ते कसं आहे समजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विश्व अनंत आहे, विश्वरूप अनंत आहे, अखंड ही निर्मिती स्थितीला चालू आहे. त्याचं कारण काय? तर कारण म्हणजे ही परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. हा पहिला बोध सांगितला. आता ही चैतन्य शक्ती म्हटल्यानंतर एका बाजूने संत असं सांगतात की सतत आमच्या संगतीत आहे परमेश्वर. जिथे जातो तेथे तू माझा सांगत. बोध काय घेतला? बोध काय घेतला आपण? तो माझ्याबरोबर मध्ये तो का आपल्याबरोबर सतत फिरतोय, कसा फिरतोय?
हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे एक एक प्रश्न समजून घेणं आणि आचरणात आणणं. ही चैतन्य शक्ती 3 अवस्था आहेत: निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. मुळात ही शक्ती निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे काय ते आहे नाही काही कळत नाही. कळलं? मी उदाहरण मागे सांगितलं होतं, गाढ झोप. गाढ झोपेत काय कळतं का आपण कुठे आहोत काय आहोत काही कळतं, पण आपण असतो. तशी ही शक्ती आहे, पण ती निर्गुण निराकार असल्यामुळे तिच्याबद्दल काही कळत नाही. कारण गाढ झोपेत जसं आपल्याला की इतरांनाही कळत नाही, गाढ झोपेत म्हणजे काय झोपलंय तेवढंच सांगू शकतो, बाकी काय सांगू शकता. तसं आता आपण झोपलोय तरी झोपलो असलं तरी सुद्धा आपण जागे असतो, कारण श्वासोच्छवास चालू आहे, रक्ताभिसरण चालू आहे, म्हणजे शरीरांतर्गत सगळं चालू आहे. तसं हे निर्गुण निराकार स्वरूप आहे, त्याचंही कार्य चालू आहे. त्याचं काय कार्य हा प्रश्न येतो. त्याचं कार्य म्हणजे आता जी जीवनगीता सांगते ना, तो कोण तुमच्यावर कृपाही करत नाही, कोपही करत नाही, जीवनात कसलीही ढवळाढवळ करत नाही. ते निर्गुण निराकार स्वरूप म्हणतात ते आणि ते कसं आहे, अथांग आहे. म्हणजे जसं आपण समुद्राच्या बुडाशी तळाच्या जवळ गेलो ना, तळ पण नाही मधोमध, तर आपल्या अवतीभोवती काय असेल, फक्त पाणी. तसं आपण ह्या चैतन्याच्या सागरात आहोत. समुद्राच्या वरचा किनारा पण नाही आला की वरती परत आला की बाजूला झाला. चैतन्य स्वरूप म्हणजे सर्वत्र इतकं व्यापून आहे हे निर्गुण निराकार स्वरूप की त्याच्यातच आपला जन्म आणि त्याच्यातच आपला लय. लक्षात आलं? मी परमेश्वर समजलं तर हे कळलं पाहिजे की हे अनंत स्वरूप आहे आणि अनंत स्वरूपामध्ये मी म्हणणारी सगळी रूप आहेत त्याची. कळलं कसं आहे? म्हणजे आतमध्ये जसे बुडबुडे पाण्यात निर्माण होतात तसे हे चैतन्य स्वरूपातील सगळी रूप म्हणजे बुडबुडे आहेत. मग हा परमेश्वर तुम्ही जाल तिथे आहे की नाही? जेथे जातो तेथे तू माझा, कुठेही जा त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. म्हणजे हे निर्गुण निराकार स्वरूप सर्वत्र असं व्यापून आहे, कुठेही नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. त्याचा अर्थ तो निर्गुण निराकार स्वरूप. आता हे निर्गुण निराकार स्वरूपच सगुण निराकार रूपाने प्रकट. म्हणजे नेमकं काय झालं, तर हे जाणीव रूपात प्रकट. म्हणजे ते सगळीकडे जाणणं चालू आहे ना, ते सगुण निराकार. म्हणजे आपण जाणतो आहोत असे ज्या प्रत्येक माणूस सांगतोय ते परमेश्वर सगुण निराकार स्वरूप आहे. जाणणं आहे त्या ह्या जाणण्याला जाणणारी ही जाणीव म्हणतो आपण त्याला, किंवा मन म्हणतो सोप्या भाषेत. त्याला काय आकार आहे का, रंग आहे का, रूप आहे का, काही नाही. कारण त्याचं ते दुसरी स्टेप आहे, पुढची स्टेप. त्याचं ते स्वरूप सगुण निराकार झालं. आणि ते सगुण निराकार नुसतं नाही राहिलं, पण त्याने परत शरीराचा आकार धरला तेव्हा ते सगुण साकार झालं. म्हणजे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ते अनंत स्वरूप आहे, तेच जाणण्याच्या रूपाने प्रगट आहे, जाणीव रूपात. आता जर तुम्ही स्वतःकडे पाहता तुम्हाला किती बरं वाटेल, अरे हा आनंद होतो. कळलं? खरं बोध कसा आहे, हा परमेश्वर ज्याला आपण परमेश्वर म्हणून शोधतोय तो कुठे आहे? मी म्हणतो तिथेच आहे. दुसरीकडे कुठे शोधायला जायला नको. म्हणून नेहमी म्हणतो ना, कुठे वैष्णोदेवीला जायची गरज नाही किंवा काशी यात्रेला जायची गरज नाही. तीर्थी, धोंडा आणि पाणी असं कोणी सांगितलं, संत सांगतात. आणि ते सांगतात चला बारीक, दोन्ही डबल गेम खेळतात. का असं करतात? कारण ते संत आहेत, त्यांना काय कळणार नाही तर चला वारी करूया. ज्याला कळलं त्याला म्हणतात तीर्थ, धोंडा आणि पाणी, तू इथेच बस. कळलं? म्हणजे ते खरे शिष्य असतील तर म्हणा तू इथेच राहिले, तुला काय जायची गरज नाही. आणि ज्याला कळत नाही त्याला म्हणतात चल तू बाहेर फिरायला तर निघशील, घरात बसून लोकांना त्रास देण्यापेक्षा. कळलं? म्हणून पहिलं काय, ते अनंत स्वरूप असणार, त्याच्यातच आपण आहोत. म्हणजे महाराज नेहमी म्हणतात बर्फ आहेत अंटार्क्टिका. मी नेहमी उदाहरण काय देतो, अंटार्क्टिकामध्ये बर्फ आहे समुद्रात. म्हणजे काय, बर्फात पाणी आहे आणि तिथे समुद्र आहे तो पाणीच आहे.
तसं चैतन्य स्वरूपात सर्व ब्रह्मांड आहे, पंचमहातत्व आहेत, संपूर्ण चर म्हणजे हे वनस्पती, जलचर, पशु पक्षी, कीटक, जीवाणू, जे जे म्हणत काही जे जे म्हणत ते सर्व त्या चैतन्य स्वरूपात आहे. त्याच्या बाहेर दुसरं काही नाही. चैतन्य बाहेर काय, बाहेर काहीच नाही. ते अख्खं आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून तुम्ही कुठेही गेलात तरी ती परमेश्वरी शक्ती. मग ही निर्गुण निराकार स्वरूप काय काय करतं, त्या निर्गुण निराकार स्वरूपातूनच जसं ते जाणीव रूपाने प्रकट झालं, एका बाजूने दुसरं पंचमहातत्वाच्या अंगाने प्रकट झालं. म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व हे सगुण साकार व्हायला लागले. आणि हेच सगुण साकार विविध देहरूपाने प्रकट झाले. आलं लक्षात? हे जीवन म्हणजे काय, हे वैश्विक जीवन हे असं आहे. हे वैश्विक जीवन आपल्याला आता हे पाठ करायला पाहिजे का? नाही, पाठ करूया. हे समजण्याची गोष्ट आहे. म्हणून वेद घ्यायचा म्हटलं की पहिलं प्रॅक्टिकल लक्षात घ्या, हे अनंत स्वरूप आहे, कुठे जाल तिथे आहे. मग ते काय करतं, एक तर त्याच्यातून ही सर्व निर्मिती, एका बाजून ते सगुण निराकार होतं, दुसऱ्या बाजून सगुण साकार. दोन गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट काय, त्याच्यातून हे नियम प्रकट झाले, विशिष्ट नियमाने प्रत्येक देह निर्माण झाला. म्हणजे आपण जे जे विचार उच्चार आचार करतो त्या विचार उच्चार आचारांना जो परमेश्वराकडून म्हणजे ह्या चैतन्य निर्गुण निराकार स्वरूपाकडून ते काहीच करत नाही म्हटलं तरी भलतंच काहीतरी करतं. काय करतं, जे कराल त्याचं परिणाम तुम्हाला मिळेल. डोळा काय करत नाही, पण नियम दिलेत. नियम काय दिलेत, चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळणार, किंवा आपल्याला जर अनिष्ट फळ मिळतंय आणि आपण अरे चांगलं पण का मिळत नाही, कारण तू काहीतरी अनिष्ट फळ कर्म केल्यास म्हणून मिळतं. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तिथे कृपा करतो किंवा कोप करतो कोण नाही, निर्गुण निराकार स्वरूप कृपाही करत नाही, कोपही करत नाही. ते दयाळू पण नाही आणि निष्ठुर पण नाही. म्हणजे तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळ, म्हणजे ते कसं आहे अचल. म्हणजे ते परमेश्वर कसा आहे, तो ज्ञानानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वम असी दिलक्ष्यम. म्हणजे हे जे वर्णन केलं ना की ते निर्मळ आहे, अचल आहे, स्थिर आहे, ते काही करत नाही. काही करत म्हणजे ते निर्गुण निराकार आहे. जसं समजायला आपली गाढ झोप, त्यावेळेला आपण काही करत नाही. कोणी शिव्या घातल्या डोळ्यासमोर तुमच्यासमोर काय कळतं, काय कळत नाही. झोप जागे झाला तर कळतं, पण गाढ झोप असाल तर काही कळत नाही. पण तिथे तुम्ही असता. तसं ह्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या ठिकाणी फक्त नियमाने परिणाम मिळत असतो. म्हणून परमेश्वर सतत आपल्याला पाहत असतो. कसा पाहतो, केवळ पाहतो, साक्षी भाव. तो म्हणत नाही रे चुकला थांब असं नको करूस, अजिबात नाही बोलणार. चुकलं तर चूक, बरोबर केलं तर बरोबर. तू काय करतोय त्याबद्दल त्याला काही पडलं नाही, पण नियम मात्र कार्यरत होतं. म्हणून तो दयाळू पण नाही, निष्ठुर पण नाही. हे जे सांगतो ना आपण ते कळलं पाहिजे की आपल्याला सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्माप्रमाणे चांगला वाईट परिणाम आपल्याला मिळतो आणि आपल्या जीवनात आनंदाने जगला तर आनंदच भरभरून येतो. उगीच म्हणून कोणाला अनिष्ट चिंतन नको की कोणावर सत्ता गाजवायला नको, हे जे आपण सांगतो का, कारण ते नियम लक्षात घ्या. नियमाप्रमाणे आपल्याला परिणाम मिळतात. म्हणून निर्गुण निराकार स्वरूप सर्वत्र व्यापून आहे आणि त्यात प्रत्येक सगुण निराकार स्वरूप देहाच्या अपेक्षेने सगुण साकार रूपाने प्रगट आहे. तिसरी गोष्ट, हे कळून सुद्धा त्याला कळत का नाही, कारण तो नियम आहे, तो जीवभावाचा. त्याला ऋषीमुनींनी माया सांगितलं. आपल्याला त्या वादात पडायचं नाही. सगळीकडे एकच होतं ना, जगातला कोणी माणूस जन्माला आला आणि तो म्हणायला लागला मला माहिती का ब्रह्मास्मी, असं काही कोण बोललाय का? कोणी बोलत नाही. त्याला नाव दिलं की तो नावच घेऊन ही माझी आई, हे माझे बाबा, ह्याच्यातच जीवन जगत असतो. त्याला अजिबात कळत नाही. त्याला सद्गुरूकडे आल्यानंतरच थोडंसं डोक्यात प्रकाश होतो आपण कोणते वेगळे आहात म्हणून. नाहीतर सद्गुरू नाही भेटले तर तो माणूस जन्माला आल्यापासून जीवभावातच जगणार आणि त्याच्यातच तो आपलं जीवन समाप्त करणार किंवा तो पुढच्या जीवनात. आणि म्हणून आपल्याला हे सतत स्मरण पाहिजे, हे नियमाने सगळं चाललेलं आहे.
तिसरी गोष्ट, जसं विश्वामध्ये प्रत्येक रूपामध्ये चैतन्य आहे, तसं आपल्या ठिकाणी चैतन्य म्हणजे हे आपण सर्व मिळून एकाच चैतन्य स्वरूपाचे आहोत. सर्वात महत्वाचं, जसं एकाच आई बापाची मुलं सारखीच असतात, कर्माने वेगळी होतात. म्हणजे समजा एका राजाला 4 पुत्र आहेत, तर त्या सगळ्यांना राजपुत्रच म्हणणार ना. सगळेजण राजपुत्र म्हणून मान देणार, त्याला म्हणणार नाही तू मोठा मुलगा छोटा मुलगा नाही, सगळे राजपुत्र. तसं आपण सगळे त्या निर्गुण निराकार स्वरूपातून निर्माण झाल्यामुळे आपण त्या निर्गुण निराकार, श्रेष्ठ कनिष्ठ काय राहिलं? मग श्रेष्ठ कनिष्ठ कुठे येतं? कर्माच्या ठिकाणी. ज्याचं ज्ञानातून कर्म होतो त्याचा विकास होतो, जो अज्ञानातून दुष्कर्म करायला लागतो त्याची अधोगती होते. ह्या कर्माच्या अपेक्षेत एक वेळ श्रेष्ठ कनिष्ठ म्हणजे हा चांगलं कर्म करतो ना हा वाईट कर्म करतो एवढंच कळतं. पण तेथे सगळे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आपण कोणतरी मोठे आहोत असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याला अहंकार म्हणतात. आपण कोण आहोत? आपण त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत. स्पष्ट कळलं पाहिजे. आता हे कळण्यासाठी परत पाठांतर करायचं आहे का? नाही, फक्त आपल्याला हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या लक्षात ठेवून समोर पण चैतन्य शक्तीचं रूप आहे, मी पण चैतन्य शक्ती, म्हणजे आपण एकाच परमेश्वराची रूप आहोत किंवा अंग आहोत हे पहिलं लक्षात. म्हणजे असा परमेश्वर समजला पाहिजे. नाही समजत म्हणून गोंधळ आहे. ह्याच्यासाठी खूप साधना करायची गरज आहे का? साधना पण नाही करायची गरज, हे फक्त कळायची गरज आहे. आणि त्यासाठी हे सांगणारे भेटले पाहिजेत, एवढंच. हे सांगणार कोणतरी पाहिजे की आपल्याला हे समजून सांगणार पाहिजे की हा कसा आहे परमेश्वर. लक्षात आलं? आता हे कळल्यानंतर सगळेजण जीवभावात आहेत म्हणून प्रत्येक म्हणजे तिथे जन्माला आलेला तो देव नसतो, तर तो जीव असतो. म्हणून दुसरा सिद्धांत जीवन सर्वत्र देव आहे हे खरं नाही, तर सर्वत्र आहे तो जीव आहे. कशाच्या अपेक्षेत? सगुण निराकार स्वरूपाच्या अपेक्षेत. सगुण निराकार स्वरूप दिव्य आहे, कळलं? अनंत आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, सगळं आहे. तेच जाणीव रूपाने प्रकट झालं आणि तेच जाणीव रूप आणि शरीर रूपाने साकार झालं. हे स्पष्ट कळलं प्रत्येकाला. ह्याच्यात काय खूप कठीण आहे का? नाही. म्हणजे कुठे पाहत ती चैतन्य शक्तीच आहे. आता हे लक्षात ठेवून आपले विचार व्हायला. म्हणून मगाशी काय सांगितलं, देवळात गेलो आपण. आता मूर्तिकार जो आहे त्याने मूर्ती घडवलेली आहे, तो तर देवळात गेला, तर तो काय विचार मनात काय असेल? सगळेजण कौतुक, काय सुंदर मूर्ती हो. हा काय म्हणेल, अरे मीच घडवली आहे ना. इथे त्याला अहंकार आहे. तो तिथे पूजा नाही करण्यात त्यावेळेला तो म्हणाले मीच तर घडवलंय. पण सर्वसाधारण माणसं कसे विचार करतात? देवाची मूर्ती म्हणून पाया पडतात. आता देवाची मूर्ती हा शब्द इतका बरोबर आहे, पण तो नुसता पकडतो. आपण काय करतो? ती मूर्ती म्हणजे देव, आणि तिथे नवस करायला जातो. उपास तपास काय व्रत वैकल्य सगळे करतात ना. शनिवार आला की तेल घालतात, बेल घालतात, सगळं जे आपण म्हणतो ना, प्रत्येक देवाला वेगळं वेगळं करायचा प्रयत्न. तसं काही नाहीये. मग हे मूर्ती कशाला पाहिजे? मूर्ती स्मरणासाठी पाहिजे, कारण आपल्याला हे स्मरण राहत नाही. देवत्वाच्या भावाने देवळात गेल्यानंतर जसं आपल्याकडे देवत्वाचा भाव येतो, हा देवत्वाचा भाव येतो कोणामुळे येतो? लहानपणी शिकवलाय म्हणून. दुसऱ्या धर्मातल्या लोकांना जे मंदिर वगैरे त्याने बघितलेलं नसेल त्याला देवळात घेऊन जा. तो नुसता असं मूर्त्या बघत सुद्धा रूप बनवलाय तो मूर्ती, एवढंच म्हणाल. तो देव आहे म्हणून बघणारच नाही. पण आपल्याकडे लहानपणापासून शिकवलेले आपल्या मनामध्ये संस्कार आहेत म्हणून आपण करतो. म्हणजे इथे भाव धरतो. दगडाचीच मूर्ती पण भाव धरा देव आहे. तसं ही सगळी रूपं चैतन्याचीच आहेत. मग ही खरी वस्तुस्थिती आहे. मग तिथे दिव्यत्व आहे, धरायला काय कठीण आहे? कळलं? म्हणजे सकाळी उठल्या नवऱ्याने बायकोला बघा, बायको नवऱ्याला पहिलं काय अगदी लक्षात आलं पाहिजे? चैतन्य स्वरूप आहे. नाही तर चहा कर म्हणायला पडा, तर काय चहा करतो? आधी नमस्कार तर कर. आलं लक्षात मी काय म्हणतो? म्हणजे इथे आपल्याला उठल्याबरोबर सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण असलं पाहिजे. म्हणजे देवात सर्व तुझंच आहे असं जे सांगतात सोपा अर्थ काही, अनंत चैतन्य स्वरूपाचं हे सर्व आहे. सर्वत्र तूच आहेस म्हणजे हे सर्वत्र व्यापून आहे आणि एकच तू सर्व आहेस. म्हणजे तेच रूप पण आहे, तेच स्वरूप पण आहे.
आता हे सतत लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण सतत असायला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? त्यासाठी सद्गुरूंचं स्मरण करायचं. कारण हे सांगितलं कोणी? सद्गुरूंनी. मग इथे सद्गुरूंप्रती कृतज्ञता आणि ते जे अनंत सगुण निराकार स्वरूप प्रत्येक रूपारूपात प्रकट झालं, ते सगुण निराकार स्वरूप सद्गुरूंच्या ठिकाणी ते ज्ञानातून प्रकट आहे. ते त्यांच्या आचरणात आहे, त्यांच्या बोलण्यात आहे, त्यांच्या वागण्यात आहे. कळलं? त्यांच्याकडे त्यांचं पाहणं कसं असतं की सर्व आपलेच आहे हा भाव असतो. आपल्याला सर्व आपले वाटत नाही. जे आपल्याशी चांगले बोलतात ते आपले, जे चांगले वाटत ते जाऊ दे, त्यांचं काय आपल्याला काय करायचं नाही असं म्हणतो की नाही आपण. पण इथे काय असलं म्हणजे सर्व आपलेच हे सद्गुरूंकडे असतं, सद्गुरूंकडे भाव असतो. म्हणून सद्गुरूंकडे बघून शिकायचं असतं. म्हणून सद्गुरूंची पूजा करायची असते. पूजा करायची म्हणजे काय? ते काय ज्ञान देतात ते आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आचरणात कसं येईल ते पाहिलं पाहिजे, तर ती सद्गुरू पूजा झाली, ती सद्गुरूंची संगती झाली. नाही तर आम्ही सद्गुरू बरोबर आहोत, आम्ही सद्गुरू बरोबर आहोत, जय सद्गुरू जय सद्गुरू म्हणत बसला, काय उपयोग नाही. आचरणात येत नसेल तर अनेक लोक आहेत की सद्गुरूंचं महात्म्य सांगतात, सगळं सांगतात, छान आहे, म्हणजे तिथे कृतज्ञता असते, सगळं आहे. पण ते सांगून पुढे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे आचरणात आणता की नाही. म्हणून कसं सद्गुरू आमचे महान आहेत, चांगली गोष्ट आहे. सूर्याला मान सांगितलं म्हणून काय सूर्यामध्ये काय फरक पडणार आहे का? सूर्य महानच आहे. मग तू कधी महान होणार? सद्गुरूंसारखं ज्ञान आत्मसात करशील तेव्हा तू महान होणार ना. म्हणजे जीवनात आपल्याला जर आनंद चाकायचा असेल तर हे समत्वाने पाहता आलं पाहिजे सगळीकडे. तिथे आपण नात्या गोत्यामध्ये जे अडकतो तिथे अडकता कामा नाही. आपण नात्या गोत्यात अडकलेली माणसं, मग गोत्यात येतो. नाती आणि गोती, महाराज म्हणे गोती म्हणजे गोत्यात आणतात ती नाती. भांडण तंटे. गोत्यात आणणं म्हणजे काय? तू माझ्या मनासारखं वागला, मी माझ्या मनासारखं वागला, मी असं करतो तू तसं करतो, ही गोते म्हणजे भांडण. ते कोण गण गणात गोते असा एक मंत्र आहे माहिती? गण गण गणात गोते म्हणजे गण गण म्हणजे सगळी लोक गोते खात बसतात. गोते काय म्हणतात? गोते म्हणतो तुम्हाला. गोते काय करतात? गोते म्हणजे बोध आणि गोते म्हणजे गोत्यात जातात म्हणजे भांडतात. सर्वत्र बोध घ्यायचा. गण गणात गोते. प्रत्येक रूपारूपामध्ये ईश्वरी शक्ती आहे. हा जो बोध आहे तो गणगणात बोते. लक्षात आलं? म्हणजे त्यांच्या दृष्टीने बरोबर, पण सगळेजण ते तोच मंत्र म्हटला आणि परत मनासारखे वागले तर काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. आलं लक्षात? आता मग आता प्रॅक्टिकल जीवनाकडे परत आलो. सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे. प्रत्येकाशी आपलेपणाने आपल्याला वागता आलं पाहिजे. आता एखादा माणूस आपल्याबरोबर पटून घेत नाही, मग काय करायचं? होतं ना प्रॅक्टिकल. सगळेच काय आपल्याबरोबर प्रेमाने वागायला येत नाही. कोणते तुमच्यावर निंदा करतो, कोणते तुमच्या वागण्यावर टीका करतो, सगळं होतं. मग जो समोरचा माणूस निंदा करतोय, टीका करतोय, त्याचा अर्थ समजून घ्या. तो कशाला टीका करतोय, निंदा कशाला करतोय? खरोखर आपल्याला चुकत असेल तर निंदा करतो, बरोबर आहे. मग राग कशाला यायला पाहिजे? काहीतरी आपण चुकीचं वागलं त्याच्यावर जर तो निंदा करतो, आपण काय केलं? आपलं वागणं सुधारलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट, आपण विचार करा आपलं वागणं बरोबर आहे, मग तो निंदा का करतो? तो त्याच्याकडे द्वेष मत्सर आहे म्हणून. द्वेष मत्सर असतो किंवा दुसऱ्याला मोठेपणा द्यायची काही लोकांची कुवत नसते. म्हणजे तिथे जीवरूपात आणि सगळी ईश्वरी शक्ती आहे, मुळात चैतन्य शक्ती. ते अजिबात त्यांच्यावर अनिष्ट चिंतन नाही. हे कोणी करायचं? आपण. त्याला सुधारायला नाही जायचं. त्याला सांगायला तो आणखी तुम्हाला शिवाय घालेल. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तिथे आनंदाने राहता आलं पाहिजे. एक आनंदाने का? आपण ईश्वरी शक्ती आहोत. आनंद हे आपलं स्वरूप आहे. मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टीत अडकायची गरज आहे का आपल्याला? नाही. मग आपल्याकडनं त्याचा काय विचार आला पाहिजे? त्याचं भलं होते. तिथे तो असा का करतो की माझं बरोबर आहे, चूक आहे, तरी तो असा का वागतो? असे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. आम्ही एवढे तरी असं का करतात, असे का वागतात? कारण ते जीवरूपात आहेत. एकच उत्तर, त्यांच्याकडे अज्ञान आहे. म्हणजे एखाद्याचा वेडा माणूस बडबडत असेल, तुम्ही म्हणाल का हा वेडा माणूस कशाला बडबडतो? अरे तो वेडा आहे म्हणून बडबडतो. मग आपण काय म्हणतो? जाऊ ते बिचारलं असा वेडा आहे की किती त्रास करतो, जाऊ दे. तसं ही जीवरूपातली माणसं म्हणजे सगळी भ्रमिष्ट,
संत सांगताना हा जगी हा वेड्यांचा पसारा, त्याचा अर्थ ते स्वतः ईश्वरत्व जाणत नाही, आपण ईश्वरी शक्ती माहीत नाही म्हणून ते वेडेवाकडे वागतात. म्हणून आपल्या दृष्टीने काय पाहिजे होतं, त्यांचं भलं होतं, त्यांना कोणतरी असंच ज्ञान देणारा भेटू देत आणि त्याचं भलं होतं, एवढंच. इथे भलं होते म्हटलं की त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही अनिष्ट विचार येणार नाही, कारण ती आहे ती चैतन्य शक्तीच आहे, हे पक्क. हे जर सतत कळलं तर तुम्हाला परमार्थ समजला, परमार्थ अकळला, लक्षात घ्या. नाहीतर नुसती बडबड असते आपली, परमेश्वर असा आहे असा असा नाही. आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये ती ते चैतन्य शक्तीच आहे आणि त्या चैतन्य शक्तीशी संबंध ठेवताना जर आपण त्या व्यक्तीचा जर सन्मान करत असू, आदर करत असू, मनातून त्याच्या भल्याचं चिंतन करत असू, तर आपली उन्नती व्हायला लागते. कारण नियम आहे. उगीच आपण समोरच्याला चुका आहे, तू हे चुकतो, तो ते चुकतोय, ह्या चुकात तुम्हाला पडायची गरजच नाहीये. किती जवळचा माणूस असू दे, काहीतरी चुकत असेल तर असं बोललं पाहिजे, मला वाटतं इथे काहीतरी चुकीचं आहे, नियमाच्या विरोधात आहे, एवढं सांगा. विचार कर, अगदी घरातल्या माणसाला पण, नवऱ्याने बायकोला पण सांगायचं नाही चुकतं म्हणून. का नाही सांगायचं? भांडण होतं म्हणून, दुसरं काय. बायको म्हणते तुम्ही माहिती आहे ना, तुम्हाला काय माहिती आहे, मला काय माहिती आहे, असं होतं ना. पण दोघे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ऐकतात. समजा एक प्रवचन, सद्गुरूंची प्रवचन घेणारे लोक भांडत नाहीत का? घराघरात भांडतात, सांगत नाहीत फक्त आम्ही सुखी आहे म्हणतात, जग सुखी आहे, आम्ही सुखी आहोत. कारण सद्गुरू सांगितलं तुम्ही सर्व सुखी व्हा, सुखी आहे म्हणून सांगतात ना, आम्ही सुखी व्हा तुम्ही पण सुखी व्हा म्हणायचं. सद्गुरूने आपल्या मस्त की सांगितलंय, पण हे फक्त बडबड असते. खरं मनातून बघा, घराघरात बघा तुम्ही. असं का होतं परत सांगा. इथे प्रत्येक माणूस विशिष्ट भावनेतून बघत असतो आणि ही भावना त्याच्या ठिकाणी असलेला पहिलं म्हणजे जीवभाव आणि दुसरं म्हणजे संस्कार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे ते वेडे पण कुठे आहे, तर विशिष्ट भावना आहे. प्रत्येक त्याच्या भावना वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणाला मोठेपणाची हाव असते, त्यासाठी तो सर्वांना कसं सत्ता गाजवणं, ह्या गाजवण्यासाठी निरनिळ्या गोष्टी करतो. आता आपण सगळे पिक्चर बघतो, गोष्टी बघतो, तिथे काय आहे, सगळे भावनांचे खेळ आहेत. सगळे बघा, सिरियल बघा, आपलं वाटतं हे असं आहे तसं आहे, आता उद्या काढा उद्या काढा, तर तुम्हाला भावना उद्दीपत करतात. मग आपण बघूया म्हणतो ना. म्हणजे कोणतीही सिरियल बघा, कोणताही पिक्चर बघा, प्रत्येक माणूस विशिष्ट भावनेतून वागताना दिसला आणि त्या भावनेतून कोणत्या चांगल्या भावनेतून बोलला का आपण राहतं चांगला आहे, हा विलन म्हणजे तो वाईट भावनेतून विलन. इथे ही भावना जी असते ती जीवभावामुळे अधिक संस्कारामुळे तयार होते. मग आता इथे आपल्या ठिकाणी पाहायचं. आता हे सगळं कळलं म्हणजे दुसऱ्यांकडे पाहायला शिकवत नाहीये, इथे आपल्याला कसं पाहायचं हे शिकलं पाहिजे. आपल्याला आपल्या सद्भावना निर्माण करतात. महत्वाचं आपल्या ठिकाणी सतत सद्भावना पाहिजे. काय सद्भावना? सर्वत्र चैतन्य म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वत्र आनंद सुख शांती प्रत्येकाला मिळाली पाहिजे, सगळ्यांना ऐश्वर्य मिळालं पाहिजे. हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. जीवनात आपल्या वाट्याला जे जे येईल तिथे रडत राहता कामा नाही. आलं तरी ते शरीराच्या अपेक्षेत योग्य अयोग्य पाहण्यापेक्षा आपण चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत ते पहा. चैतन्य स्वरूप म्हणजे शक्ती या भावातून पाहता आलं पाहिजे. आपण परमेश्वराचे आहोत, ही परमेश्वराची शक्ती आहे. आपण जे शरीराच्या आकार, शरीर काय वाईट नाही, शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपाचं आहे, पण शरीराच्या अपेक्षेत जो आपण भाव धरतो ना तो चुकतोय. शरीर काही चुकीचं नाहीये, शरीर आहे म्हणून जिवंत आहे, म्हणजे जीवन जगण्याचं एक साधन आहे म्हणून शरीर महत्वाचं आहे. शरीर सुद्धा चैतन्यच आहे आणि आपण सुद्धा चैतन्य स्वरूप आहे म्हणून शरीराकडे पण उदात्तपणे पाहता पाहिजे, दिव्यत्वाच्या अंगाने पाहता आलं पाहिजे. म्हणून समोरच्या शरीराकडे पण त्याच पद्धतीने पाहता आलं पाहिजे. रूप वेगळी वेगळी आहेत. आता कोणाला गोरा रंग आवडतो, कोणाला सावळा रंग आवडतो. आपण गोरा रंग म्हणजे सुंदर झाला, काळा रंग आता निग्रो, सगळे काळे कुरूप आहेत असं कोण म्हणतं. भारतीय लोकांची मनस येते कारण त्यांना गोरं व्हायला आवडतं सगळं, पण ह्यांचा देवच काळा आहे तेच माहिती. विठोबा काळा, कृष्ण सावळा, राम सावळा, कधी संत सांगतात, पण तरी पण ह्यांना मात्र गोरं व्हायचं. इंग्रजाने तुमच्या लादलेलं आहे गुलामी, इंग्रज गोरे आणि आपण काळे म्हणून असे, समजलं.
आणि म्हणून पावडर बिवडर लावून आपण गोरं व्हायचा प्रयत्न करतो. अरे ही परमेश्वराची कलाकृती आहे. तू काही सांगायला गेला मला काळा रंग पाहिजे आणि गोरा रंग पाहिजे. सर्वत्र सौंदर्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. चित्रकार आहे त्याच्या पद्धतीने त्याने काढलं चित्र, त्याच्यातून ही चित्र निर्माण झालेली आहेत. मग तिथे जे आहे ते सगळं सुंदर आहे. तुम्ही ढवळाढवळ करायला जाऊ नका, हा बरोबर दिसत नाही. मग एखादं मुलगी लग्नाच्या वेळ बघायला झालं तर सगळे चिकित्सक होतात की नाही, मुलगी बघा कशी आहे, नाके डोळे, नाक कसं आहे, डोळे कसे आहेत का. अरे ते परमेश्वर निर्माण केलं, ते काय स्वभाव कसा कोण बघतच नाही. स्वभाव बघितला तर महत्वाचं असतं. म्हणून आता बघा ते सगळं 36 गुण 32 गुण बघतात आणि परत भांडतात. मग कसं 36 गुण कुठे गेले, कारण स्वभावच बघितलेला नाही. इथे स्वभावाने दोघांचे स्वभाव मिळते जुळते आहेत ना ते बघा, आणि ते जर मिळते जुळते ते आनंदाने राहणार आहेत. ते जर मिळते जुळते नसते तर तिथे काही खरं नाही. लक्षात ठेवा. मग किती 36 का आणखी 72 गुण बनले तरी काय उपयोग नाही. कळलं ना. म्हणजे हे सगळं प्रॅक्टिकल जीवनाकडे पहा. इथे अंधश्रद्धा कसली आहे, अंधश्रद्धा काहीच नाहीये. इथे अंधश्रद्धेतून आपण काहीतरी उगीच मूर्तीपूजा करताना बाबा उपासच केला पाहिजे. आता नवरात्रीच्या वेळेला 9 दिवस कोणी उपास केले, ते चैतन्यासोबत काय फरक पडलाय. ते निर्गुण निराकार स्वरूप मस्त आहे. तू काय करतो, तू चपला घालतोस की नाही चपला घालत, की उपास करतो की नाही उपास करत, काही फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो, जो करतो त्याला. गर्दीतून गेला चपलेशिवाय आणि पाय ठेवला, दुखणार कोणाला, त्याला. आता ते दुखलं म्हणून परत देवीची आठवण येते का, नाही येत का. आई गो म्हणेल किंवा काय म्हणाल तेच म्हणेल. लक्षात ठेवा. म्हणून इथे अंधश्रद्धा नको आहे. प्रॅक्टिकल जीवन जगा. हे प्रॅक्टिकल फक्त एवढंच कळलं पाहिजे की सर्वत्र ही चैतन्यस्वरूप ते निर्गुण निराकार. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जिवंतपणा आहे ते जाणणारे तत्व आहे, म्हणजे ते सगुण निराकार स्वरूप. आणि शरीर म्हणजे सगुण साकार. या 3 गोष्टी लक्षात आल्या. मग शरीर हे सगुण साकार रूप आहे म्हणजे काय, हे शरीर सगळं पेशींचं आहे आणि पेशी जिवंत असतात म्हणून शरीर जिवंत आहे सतत. आणि हे जिवंत शरीर असेल तर ही जाणीव जी आहे त्याच्यातून ती कार्यरत होऊ शकते. आता बघा एखाद्या वेळेला काहीतरी जखम झाली, हात गेला तर त्याची सगळ्या पेशी तिथल्या संपल्या तर काय होतं, तो हात काम करू शकत नाही, जाणीव असते. कळलं ना. म्हणजे ह्या शरीराच्या ठिकाणी पण दिव्यत्व आहे. हे नुसतं महाराज सांगतात म्हणून नव्हे, ती परमेश्वराची मूर्तीच आहे. मूर्ती देवाची मूर्ती म्हणतो ना, ती खरी देवाची मूर्ती आहे. प्रत्येकाचं शरीर हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणजे कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणतात ना, त्यासाठी आहे. मत्सर म्हणजे आपण वाईट बोलतो एवढा पण मत्सर नाही, तो चांगला नाही म्हटलं तरी ते तो कसाही असू दे, ती देवाचीच मूर्ती आहे. त्याच्या कर्म चुकीचं आहे, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय आलं पाहिजे की त्याचं भलं होते एवढंच म्हणा. ही इच्छा जेव्हा आपल्याकडे येते, म्हणून तर महाराजांनी प्रार्थना म्हणा. प्रार्थना म्हणाला कशाला सांगितलं, अरे हे सगळी जर आहे ती सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी मिळायला पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, ऐश्वर्य मिळालं पाहिजे. पण आपण प्रार्थना म्हणतो, पण का म्हणायची तेच कळत नाही बऱ्याच वेळा. आपल्यामध्ये आपलं भलं होईल म्हणून म्हणतो. बहुतेक लोकांचं काय म्हणणं, तुम्ही प्रार्थना म्हटली की तुमच्या जीवनात सगळ्या चांगल्या गोष्टी करतात, मग त्यासाठी तू म्हणतोस म्हणजे स्वार्थी झालास. सर्वांचं खरोखर भलंच झालं पाहिजे, कारण सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. म्हणजे ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. मग आता इथे आपल्याला पर्सनल प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रत्येकाशी आपण संबंध ठेवतो ना. प्रत्येकाचे संबंध कसे असतात, घरात, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, सगळं पाहताना आपण कसे पाहतो. तिथे चैतन्य शक्तीचं रूप आहे. हे आपल्याला सांगत राहा. हे एकदा समजलं म्हणजे समजत नाही, कारण अंतर्मनात ते मुरलं पाहिजे. अंतर्मनात मुरेपर्यंत वळत नाही, हे परत लक्षात. म्हणून क्षणोक्षणी स्वतःला आपण हे सांगत राहिलं पाहिजे. कोणती व्यक्ती जेव्हा आपण पाहतो ती चैतन्य शक्तीच आहे, आणि ही चैतन्य शक्ती आहे. म्हणून मनातून त्याला नमस्कार करा. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते ते समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाऊ. तो भक्ता माझी राहू आणि ज्ञानी आहे. खरा भक्त ज्ञानी कोण, ते सर्वत्र श्री वासुदेव आहे. प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूप आहे. या चैतन्य स्वरूपाची सगळी रूप आहेत की ते चैतन्य स्वरूपच
सर्व रूपारूपाने विस्तारलाय. हा जो ज्ञानेश्वर माऊलींचा शब्द आहे, मज एकाचा विस्तार ते हे जग. मज एक म्हणजे चैतन्य स्वरूपाचा विस्तारलं आणि रूपात प्रगट झालं. आता ही रूपात प्रगट होते, ते नियम आहेत. काही काळ ते नियम रूप राहणाऱ्यानंतर परत चैतन्य स्वरूपात विलीन होणार. म्हणजे आपण सुद्धा चैतन्य स्वरूपात विलीन होणार. मग आनंद व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे. दुःख होतं असे तर जीव भाव, आनंदात झाला तर शिवभाव. लक्षात होईल त्या होईल, त्याची काळजी नाही. कारण तो नियमाप्रमाणे एक दिवस आपल्याच घरी आपल्याला जायचंय. हे आपलं घर कुठचं आहे? ते निराकार स्वरूप ते आपलं घर आहे. आपण म्हणतो हे आमचं घर आहे. हे तुमचं घर फक्त आहात तिथपर्यंत. थोड्या दिवसांनी तुमचं विचार दुसरा कोणा तुम्ही गेला की दुसरा कोणतं येईल माझं घर म्हणायला परत. कळलं? म्हणून सर्वत्र पाहताना माझं घर तुझं घर नाहीये. हे आहे ते सर्व देवाचं आहे, परमेश्वराचं आहे. म्हणून आपण बाहेर जोड काय केलं, हे देवाचं घर आहे. पण आपण लक्षात नाही घेत काय देवाचं घर म्हणजे कोणाचं घर. देवाचं घर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे सर्वत्र. हे अनंत स्वरूपच आहे. हे पुन्हा 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 सांगत राहायचं. सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत सतत स्मरणात राहा. हे करणं म्हणजेच ईश्वर स्मरण. सतत त्या समजून घेऊन वागा. प्रत्येकाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप आहे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना नमस्कार करायचा. प्रत्येकाने. आम्ही मोठा आहे, छोट्याने नमस्कार नाही. ते छोटेपणे ईश्वरी शक्ती, मोठेपण ईश्वरी शक्ती, कोण असेल ती ईश्वरी शक्ती. म्हणून तिथे जर तुम्ही ईश्वरत्वाच्या अंगाने पाहायला लागाल, चैतन्य भावातून पाहायला तर तिथे समत्वाची दृष्टी येते. तिथे परकेपण येत नाही. आता आपल्याकडे कसं परकेपण येतं, हा माझा नाही. हे जे परकेपण आहे ना, त्याच्यातूनच द्वेषमत्सर सुरू, त्याच्यातून हात चुकतो. आपला तो बाब्या असतो, दुसऱ्याचा कार्टा असतो. हे निघालं पाहिजे. आपला पण बाब्या आणि तो पण बाब्या. कळलं ना? हे जेव्हा कळायला लागेल, मग कळायला म्हणजे स्वतःला आता कळत नाही तसं. परत सांगतो, परत अंतर्मन काय आहे ते हो म्हणतं आणि परत आपल्याच वागणार. मग इथे तुम्हाला अंतर्मनाला शिकवायचं आहे. बहिर्मनाने अंतर्मनाला शिकवणं म्हणजे साधना. बहिर्मनाला चांगलं कळतं योग्य काय अयोग्य काय, हे बहिर्मनाला कळतं. अंतर्मनाला संस्काराप्रमाणे ते वागणार. म्हणजे जीवभावात जोपर्यंत अंतर्मन आहे तोपर्यंत ते ईश्वर नाही. ईश्वरासारखा आहे पण ईश्वर नाही. महाराजांचं वाक्य आहे ना. का? कारण तो जीवभावात आहे, त्यामुळे ते ईश्वर नाही. पण जर कळायला लागलं, वागायला लागलं आणि ते करता करता जर अंतर्मनाचा विकास व्हायला लागला तर अंतर्मनातूनच सगळं सहजपणे सगळं चांगलं व्हायला. संत काही विचार करून बोलत नाहीत, काही विचार करून सांगत, त्याच्या अंतर्मनातून ते येतं सगळं. कारण ते त्यांच्या आचरणात असतं. लक्षात घ्या. प्रत्येक संत हा जो आचरणातून जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा ते आतून येतं. विद्वान असतो तो पाठ करून बोलतो. पुस्तकं वाचली, ग्रंथ वाचले, पाठांतर केली आणि पाठांतर करून मग त्याचा अर्थ जसा समजवण्याचा प्रयत्न करतो. पण स्वतः वागत नाही. तो दुसरं असं वागा, असं वागा, असं वागा, स्वतः नाही. कोणी बघत नाही आपल्याला कसे वागतं ते कळलं नाही. हे कळता कामा. मग त्याला विद्वान म्हणायचे महाराज. अशी विद्वान भरपूर आहेत. पण ज्याला हे कळलं आणि ज्याच्या जीवनात ते प्रगट झालं तो ज्ञानी आणि तोच भक्त. की सर्वत्र हे चैतन्य आहे. विशिष्ट नियमाने सगळीकडे कार्य आहे. माझं प्रॅक्टिकल जीवन जगताना खूप अडचणी आहेत. सर्वत्र चैतन्य विधान. आता ऐकताना बरं वाटलं, पण नवरा डाफरतो उगीच. मग बायकोने काय म्हणायचं, तिने पण भांडत थोडं ठाण 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 वाजवायचं. असं होतं का? नाही. शांत राहायचं अशा वेळेला. चैतन्य स्वरूप आहे. समजलं? त्याला काय बोलायचं बोलू दे, तू शांत राहा, स्थिर राहा. शांत आणि स्थिर राहता आलं पाहिजे. जर नाही राहिलं तर दोघेही भांडायला लागतात, दोघे तिथे दुःख निर्माण होईल. म्हणून किती झालं, नवरा असो की बायको असो, दोन्ही बाजू काहीतरी झालं जाईल. दुसऱ्यांनी शांत बसता आलं पाहिजे. दुसरा शांत झाला की पहिला ओरडणारा आपोआप शांत होतो. पहिली गोष्ट. पण शांत बसायला मात्र परत अभ्यास करावा लागतो.
शांत बसा म्हणायला सोपं, आपण सगळे हो हो म्हणतात. ज्या वेळेला कोणत्या ओरडत असते तुमच्या नावाने काय होतं, मनात धाड 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 विचार सुरू होतात, काय माणूस आहे, काय शिकतोय, काय त्याला कळतं, होतं ना, येतं पटकन. मग तिथे ते तुम्हाला थांबता आलं पाहिजे, इथे थांबलं पाहिजे, तिथे काय केलं पाहिजे, म्हणून इथे सद्भावना असली पाहिजे. सर्वत्र चैतन्यच आहे आणि सर्वांचं भलं असलं पाहिजे. समोरचा माणूस कसाही बोलला, काही बोलला तरी आपल्याला स्थिर होऊन शांत व्हावं, म्हणून स्थिरसाठी साधना. म्हणून मन स्थिर होण्यासाठी आपण जी साधना सांगतो की ह्या पद्धतीने सतत त्या मनाला स्थिर करा, मन स्थिर झालं पाहिजे. आपल्या ठिकाणी जे अनिष्ट चिंतन सुरू होतं याचा अर्थ आपला जीवभाव गेलेला नाही, पण अंतर्मनातून जीवभाव गेला पाहिजे. म्हणजे अभ्यास येतो तो इथे येतो की आपल्याला पुन्हा 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 हे चिंतन करता आलं पाहिजे की आहे ती चैतन्य शक्तीच आहे. म्हणून सतत स्वतःकडे पहा, कोण आहे, चैतन्य शक्ती. समोर काय आहे, चैतन्य शक्ती. झाड पाहिलं, चैतन्य शक्ती. पक्षी पाहिला, चैतन्य शक्ती. मुंगी पाहिली, तिलाही नमस्कार करतो मनातून. म्हणजे सगळे हात जोडले तर लोकांनी डोकं पिलं, पण लोकांना कळणार नाही हात जोडतो कशाला. मनातून नमस्कार करतो. मनातून नमस्कार म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, दिव्यत्व आहे ते. आता मुंगी आहे, घरात मुंग्या झाल्या तर काय करणार, मग चैतन्य स्वरूप बसणार का? नाही. इथे नियम लक्षात ठेवा. मुंगीचं राहणं कुठे, मातीत, वारू उचला आणि त्या बाबा तिथे जा. इथे नको, घरात झुरळ झाली चालतील, नाही चालत, कारण व्यवस्था बिघडेल. मग झुरळ होऊ नये म्हणून काय करायचं ते करा. म्हणजे आता तुम्ही इथे म्हणजे हिंसा अहिंसा, वैश्विक जीवनामध्ये हिंसा अहिंसा नाही, जीव जीवस्य जीवन, हे नियम आहे. एकाच जीवावर दुसऱ्या जीवाचं उदरभरण होत असतं. गवत आहे म्हणून हरणांचं पोट भरतं. गवत काय, चैतन्य स्वरूप. हरण काय, चैतन्य. हरण आहे म्हणून वाघ आहे, वाघाचं पोट भरतं हरणामुळे. आपण डिस्कवरीवर बघताना हरणाच्या मागे वाघ आपण अरे कशाला जातो, हाच काय, ते त्याचं अन्न आहे. प्रत्येक ठिकाणी बघायची वनस्पती आहे, चैतन्य स्वरूप आहे. आपण भाजीपाला वगैरे खातोच की नाही, पण काय खातो, म्हणून अन्नपूर्ण ब्रह्म म्हणून नमस्कार करून जेवा. जे कराल ते ह्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात करा, हा त्याचा अर्थ असतो. म्हणजे श्लोक म्हणतात की नाही, अन्नपूर्ण ब्रह्म वगैरे आहे ना. म्हणजे हे जेवण देताना देवाचं स्मरण करा. म्हणजे नेमकं काय स्मरण करावं, ते हे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, म्हणून त्याला पहिला नमस्कार. मग त्याच्यावर कृतज्ञ, तुझ्यामुळे या शरीराचं भरण पोषण होणार आहे. म्हणून दरवेळेला ताटावर बसला की पहिल्यांदा नमस्कार केला. मग एवढंच नमस्कार, तू चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य स्वरूप आहे, तुझ्यामुळे, म्हणून कृतज्ञतेने त्याच्याकडे पहा. म्हणजे पूर्ण ब्रह्माकडे पाहिलं. प्रत्येक कृती करताना चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात झाली पाहिजे, असं जे सांगतं. म्हणजे कधी कधी आता माझ्या एकदा झालं, पहिलं स्मरण चैतन्य, क्षणाक्षणाला स्मरण चैतन्य स्वरूपाचं पाहिजे, नुसतं पहिलं स्मरण नाही. म्हणजे एकदा माझे झालं, परत चैतन्य विठ्ठलच करता ह्या भावात प्रत्येकाने स्मरण करा. एक माणूस पॅन्ट घालताना विसरला, परत पॅन्ट काढली आणि परत पॅन्ट घाला, असं करायची गरज नाही. म्हणजे लोक अर्थ कसा करतात ते बघायचं. म्हणजे आता जेवला विसरून तर काय करा, आपण भास काढायचा नाही. जेवलाच बाबा, दुसऱ्या भावा घासाला तरी चैतन्य स्वरूपाचं म्हण. ही शक्ती ह्या शरीराचं भरण पोषण करते. मी जेवत नाहीये, ही शक्ती या शरीराला भरवते. लक्षात घे, शरीराला भरवत आहे. शरीराचं भरण पोषण कोण करतं, ही शक्ती. हात बी चालवतं कोण, शक्ती. म्हणजे आपण अन्न खातो असं म्हणायचं नाही. शक्तीला अन्नाची गरज नाही, शक्तीला अन्नाची गरज नाही, शरीराला अन्नाची गरज आहे. म्हणजे शरीराचं भरण पोषण ह्याची काळजी घेणं आपलं शक्तीचं काम आहे, कार्य आहे, कर्तव्य धर्म आहे. म्हणून शरीराची काळजी घेतलीच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे. पण आपण नाही करत. आपण तुला नाही चालतं, आम्ही ठणठणीला म्हणतो, मग हातपाय दुखायला लागले मग आठवत अरे काय केलं पाहिजे, असं होतं की नाही. म्हणजे चांगलं अन्न घ्या, व्यायाम करा, सर्वांशी हसून खेळून राहा, हे नियम आहेत. आपण उगी राग धरतो, कोण म्हणजे बोलतच नाही, असं करतो. ह्याच्यातून काय करतो आपण, आपल्याला आपल्या चैतन्य भावाला धक्का मारत असतो. जीवभावात घुसण्याचा प्रयत्न करतो. हे अंतर्मन आहे जीवभाव घ्यायला तयार आधी, ते सोडतच नाही जीवभाव, म्हणून सुटत नाही म्हणतो ना जीवभाव.
कारण मी माझं सुटणार नाही का कुठपर्यंत हा अभ्यास जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत मी माझं सुटणार नाही, आणि मी माझं सुटत नाही तोपर्यंत देवाचा साक्षात्कार होणार नाही. कळलं का? आपला देवाचा साक्षात्कार झाला म्हणजे अरे वा, आधी मी माझं तरी सोड, हा जीवाभाव तर गेला पाहिजे ना. आणि म्हणून प्रॅक्टिकल आपल्याला काय, आता परत सगळ्यांनी वाचा 3 दिवसाची प्रवचन आजचा. मग आता तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे हे जर अभ्यासाने तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही तसं आचरण करणार. आपल्याला काय घोकमपट्टी करायची नाही का नाही, तुम्ही पॉईंट्स लिहा, पॉईंट्स लिहायला पाहिजेत, पण त्याचा विचार करा, चिंतन करा, सांगता आलं पाहिजे. सांगता आलं तर पहिलं हे शब्दज्ञान कळलं, दुसरं आचरणात आलं तर वळलं, आणि तिसरं ते सहज व्हायला लागलं तर मग पार झालं. कळलं? असे सगळ्यांनी पार व्हावं असे सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.